तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर इथं तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्तानं पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये विविधरंगी आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आलेली आहे. काय नेमकं हे सगळं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे पहाटेपासूनच भाविक भक्तांची दर्शनासाठी रीग लागली असून मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे. देवस्थानकडनं असेल, पोलीस प्रशासनाकडनं असेल, येणाऱ्या भाविकांचं व्यवस्थित दर्शन व्हावं ही सर्व खबरदारी घेतली जाते. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही भाविक आहेत. काय सांगाल, कुठून आलं आणि काय वाटलं या ठिकाणी? मी आमच्या खेड तालुक्यामधून आलेलो आहे आणि आमची भक्ती भोलेनाथावरती आहे. दरवर्षी आम्ही श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी येत असतो आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला एकदम जे आमचं दुःख आहे, आम्ही दुःख परमेश्वराला सांगतो आणि ते दुःख आमचं वर्षभर टाळतो देवांचं. नक्कीच मनातील सर्व विघ्न अडचणी असतील, दुःख असेल, हे दूर व्हावं अशी प्रार्थना या ठिकाणी भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर करताना पाहायला मिळत आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे.